एकमेकांचा आदर करणं हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे असं सांगत त्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाहीत अशा भावना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंविषयी बोलताना व्यक्त केल्या। तुम्हीही भाषणामध्ये सुरुवातीला उल्लेख केलात की सन्माननीय उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनींचा उल्लेख केलात। तसाच उद्धव ठाकरेंनी भाषण सुरू करताना माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे असा उल्लेख केला। त्यावेळेस स्वाभाविकच तुमच्या मनात काय नेमक्या भावना आल्या? ज्या भावना आपल्या शब्दात सांगणं कठीण आहे, त्यामुळे सांगण्याचा प्रयत्नही करणार नाही। महाराष्ट्रातल्या जनतेला उत्सुकता आहे, आजही कुठे महाराष्ट्रातल्या जनतेला उत्सुकता आहे। त्यांनी माझा उल्लेख करताना जसा केला तसं मीही करताना त्यांचं नाव घेताना जसा उल्लेख किंवा नाव घेतलं ते पाहिल्यानंतर ते कळतं काहीतरी वेगळ्या भावना यावेळेला प्रकट होतात। पण आता नैसर्गिक नसतं, पण आता कटुता किंवा मतभेद हळूहळू संपुष्टात येतील, कारण बऱ्याच वर्षांनंतर तुम्ही समोर आला आहात आणि एकमेकांना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।